नमस्कार मंडळी. तर आज मी ब्लिंकिटवरून काही सामान मागवलं होतं. त्याच्यामध्ये होल व्हीट नूडल्स मागवले होते, म्हणजे मागवले आहेत. मी खूप दिवसांपासून शोधत होते की कुठे मला होल व्हीट नूडल्स भेटतील, किंवा लोकल शॉपमध्ये पण विचारलं, पण आमच्या इथे तिथे पण नव्हते. आणि मैद्याचे होते. मैद्याचे तर म्हणजे लहान मुलं वगैरे खाणार, तर ते थोडे अनहेल्दीच असतात. मग मी विचार केला की होल व्हीट नूडल्स आपण एकदा मागून बघूयात कसे होतात. तर मी ब्लिंकिटवरून मागवलेत ते. तर मी आज ते बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे की खरंच हे जे त्याच्यावरती जे लिहिलंय होल व्हीट नूडल्स, हे खरंच टेस्टी आहेत का आणि वर्थ आहेत का. आणि याने दिलं की 100% नॅचरल इन्ग्रेडियंट्स. तर म्हणजे खरंच यांचे इन्ग्रेडियंट्स पण आहेत तसे. होल व्हीट प्युअर लिहिलं आहे, रिफाईंड वगैरे असं काही लिहिलेलं नाही आहे त्यांनी. मी तुम्हाला त्यांचे इन्ग्रेडियंट पण शेअर करते. पण बघूयात, मी तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करते कसे होत आहेत याचे नूडल्स. मग तुम्ही पण 3-4 महिन्यातून एकदा मागवून असं तुम्ही खाऊ शकता. नूडल्स हेल्दी व्हीटचे आहेत म्हणून काय दररोज नाही खाऊ शकत आपण, किंवा आठवड्याला पण नाही बनवू शकत. एक महिना जर तुमची मुलं हट्ट करत असेल तर महिन्यातून एकदा ठीक आहे. आणि तुम्ही खात असाल तर मी प्रेफर करेन की 3 महिन्यातून एकदा तुम्ही खावा. बाहेर खाण्यापेक्षा हे असं घरी आणून बनवलेलं चांगलं आहे. चला तर मग बनवूयात आपण आज होल व्हीट नूडल्स कसे बनतात ते. शुगर वगैरे त्यांनी काहीच दिलेलं नाही आहे. हे बघा, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे. प्रोटीन 10.8 ग्रॅम आहे पर 100 ग्रॅम्स. आणि 199चा पॅक आहे. तो आपल्याला ब्लिंकिटवरती 109ला काहीतरी पडतो. आणि मी आल्यानंतर चेक केलं एक्सपायरी वगैरे, तर एक्सपायर झालेलं नाही आहे. चला तर मग बनवूयात आपण. आणि मी तुम्हाला शेअर करते की त्याची टेस्ट कशी आहे आणि कसे लागतात हे. हार्दिक पांड्याने नूडल्स घेतलेले आहेत हातात. तुम्हाला काय वाटतं, ही खरंच हे लोक खात असतील का? माहिती आहे आपल्याला. तर ह्या पॅकेटमध्ये असे 4 पॅक्स येतात नूडल्सचे. तुम्ही एक पण बनवू शकता, तुमच्या जसे फॅमिली मेंबर्स असतील तसे. मी 2 बनवले होते, ते पण आम्हाला जास्त झालेले. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे. 5च मिनटं लागतात नूडल्स तुमचे तयार व्हायला. तर हे बघा, हे असे सुटसुटीत झाले पाहिजेत. जास्त पण शिजायला नको, मग ते गिचके होतात आणि हलत नाहीत जागचे. आणि ह्याला गाळून घ्यायचं. त्याच्यानंतर मी भाज्या चिरून घेतल्या होत्या सगळ्या, आणि भाज्याला पण टाकल्या, व्हिडिओ काढायचे विसरले. कांदा, शिमला मिरची, गाजर आणि कोबी असे उभे चिरून घेतले होते सगळे. आणि लास्टला मी गाजर टाकलं त्याच्यामध्ये. गाजर भाजून घेतलं आणि सगळं त्याच्यामध्ये कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट तयार केली होती. थोडीशी कोथिंबीर पण मी टाकली होती. तर ती पेस्ट पण मी त्याच्यातच टाकली आहे. आणि त्याच्यात सगळं भाजून घेते थोडंसं मीठ टाकून. म्हणजे कचवटच भाजायचं, जास्त असं जास्त शिजवायचं नाही भाज्यांना. तर परतून आलं लसूण पेस्ट बाहेरची आणली तरी पण चालते, पण मी घरातच बनवली होती. खरं तर मला असं वाटतं की ह्याला आपल्याला हेल्दी म्हणता येईल का, कारण ह्याच्यामध्ये आपण भरपूर सारे सॉस टाकल्याशिवाय ह्याला फ्लेवरच येत नाही आणि खाऊ पण वाटत नाही. आता हा बघा, सोया सॉस टाकावा लागणार. त्याच्यानंतर मॅगीचा जो टोमॅटो केचपचा जो सॉस असतो तो पण टाकावा लागणार. चिंग्सचे जे मसाले असतात, हक्का नूडल्स मसाला किंवा जो काय असेल तो आपण बनवतोय, शेजवानची चटणी टाकावी लागणार. असे भरपूर सारे सॉस आणि चटणी टाकावी लागते. त्याच्यामुळे हे हेल्दी आहेत का, किंवा हेल्दी खरंच असतील का आपल्या पोटासाठी, ह्याचं मला जरा थोडंसं ना डाऊटच येतोय. कारण ह्या सॉसेसने आपल्या पोटाला किंवा लहान मुलांच्या पण पोटाला हे पचायला चांगले नसतात. पहिल्यांदा मी सोया सॉस टाकून घेतला, त्याच्यानंतर हक्का नूडल्सचा मसाला टाकला, त्याच्यानंतर टोमॅटो केचप आणि ही चटणी म्हणजे चिंग्सची शेजवान चटणी टाकली आणि टोमॅटो केचप टाकून घेतलं. आणि हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला मीठ टाकायची गरज पडत नाही. आणि हे सगळं टाकल्यानंतर हलवून घ्यायचं. मी त्याच्यातले थोडे नूडल्स काढून ठेवलेत आणि मग हलवायला घेते, कारण ते हलतच नव्हतं माझ्याकडे. तर मग आपण प्लेट करायला घेऊयात. प्लेटमध्ये नूडल्स आणि उभा चिरलेला कोबी एवढंच टाकते. आम्ही खाऊन बघितले, छान झाले होते. पण मला नूडल्स ना हलवताना जेव्हा मी परतत होते ना कढईमध्ये, तेव्हा स्टिकी वाटत होते. टेस्ट तर होती, प्राईजने पण वर्थ आहेत आणि
व्हीटचे आहेत की नाहीत आता आपण विश्वास नाही ठेवू शकत, पण व्हीटचे आहेत त्यांनी तर लिहिलेलं. तर मस्त चमचमीत असे आपले घरच्या घरी नूडल्स बनवून तयार आहेत. तुम्ही पण एखाद्या दिवशी मागवून बघा किंवा घेऊन बघा कुठल्या तरी लोकल शॉपमध्ये. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.